दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत, थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल निर्णय हा आल्यानंतर? लोकशाहीचा विजय आहे. मी म्हणजे पक्ष, मी काहीही करू शकतो, हा जो काय दुराभिमान आहे हा आज तोडला गेलेला आहे. पक्षामधले निर्णय हे कलेक्टिव्ह असायला लागतात. हे पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही काय मागत होतो, चर्चा करा, चर्चेमधून चांगले निर्णय घ्या. जे आपण लोकांच्या समोर घेऊन गेलो युती म्हणून, तो जो लोकमताचा आदर ठेवा, एवढंच आमचं म्हणणं होतं. कोणी कोणाला मुख्यमंत्री पदावरून जायला अजिबात सांगितलेलं नव्हतं. कुठल्याही खोट्या प्रतिष्ठेपोटी विनाकारण राजीनामा द्यायचा, चर्चा करायची नाही, याच्यामधून हे सगळं प्रकरण उद्भवलेलं आहे. याच्यामध्ये लोकशाहीचा आदर केला गेला पाहिजे, हे जे सांगितलेलं आहे तेवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी आमचं काही म्हणणं नाही. प्रत्येक पक्षामध्ये लोकशाही असायलाच लागते आणि लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडणं म्हणजे पक्षाच्या विरोधात जाणं असं बिलकुल नसतं. लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे, निर्णय घेतले गेले पाहिजे आणि ते निर्णय याच्या पुढे तरी घेतले जावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि जी लोक आपलं ऐकत नाहीत त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलायचं आधी सोडून द्या. मग आम्हाला प्रत्येक मतदारसंघ निहाय काय काय तुम्ही अन्याय केला हे प्रत्येकांच्या समोर आणायला लागेल. काल मी बाबासाहेबांच्या मतदारसंघात गेलो होतो. 74 वर्ष वय आहे त्यांचं. काय मागत होते, आपल्या मतदारसंघासाठी पाणी मागत होते. तुम्ही देऊ शकला नाही, साधं त्यांना भेटलाच नाही. आज त्यांना पाणी मिळालं, लोकांनी त्यांची तुला केली, त्याच्यामध्ये द्राक्ष, केळी, डाळिंब किती वस्तू आणून त्यांनी त्या ठिकाणी घातल्या, कारण त्यांनी त्यांना पाणी दिलंय. पाणी काय ते पाणी मागत होते, ते काय पैसे मागत होते तुमच्याकडे? पैशासाठी कोण विकलं जात नाही. शेवटी जनतेची कामं करायलाच लागतात. राजकारण हेच मुळात जनतेसाठी आहे, ह्याचा विसर पडलाय. आम्ही म्हणजे सर्वस्व ह्या कल्पनेतून कृपया चांगल्या लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. सर, कुठेतरी बघायला गेलं तर आता ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते बोलतात सुप्रीम कोर्टात जाऊ आणि या गोष्टीवर स्टे आणण्याची शक्यता आहे. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? स्टे असं होऊ शकतो का? सुप्रीम नाही. कोर्टामध्ये केस चालू शकेल. शेवटी ऑथॉरिटी कोण आहे, निर्णय कोणी द्यायचा आहे, त्यांनी द्यायचा. त्याच्यावर स्टे असतो का? हे म्हणणं त्यांनी मांडलेलं खोटं आहे, तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही तिथं दिलेलं आहे ना, त्याचा रेकॉर्ड झालेला आहे ना, कोणाच्या साक्षी घेतल्या याचा रेकॉर्ड झालेला आहे ना, त्याच्यावर सह्या आहेत ना, पुन्हा पुन्हा साक्षी होत नाहीत. त्या बेसिसवर निर्णय होतो आणि त्या निर्णयामध्ये कोणी अशी चूक करणार नाही की जे कायद्यामध्ये आहेत तेच निर्णय होत असतात आणि तेच निर्णय होणार याची मला खात्री आहे. सोबतच बघायला गेलं तर आता कुठेतरी महायुतीचं सरकार एकदम स्थिर आहे, याचा एक पुरावा भेटल्यासारखा आहे का महाराष्ट्राच्या जनतेला? मला त्याच्यापेक्षा असं वाटतं की आम्हाला आता तरी निदान मोकळ्या मनाने काम करायला द्या. जनतेसाठी काम, जनता तिथं तळमळते. उगाच काहीतरी जाऊन जनतेला सांगायचं. नुसते 25% पैसे 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांकडे पोहोचले. तुमच्या ह्याच्यात कधी नाही पोहोचले. पूर्ण पैसे आले आणि 75%, तर 8 ते 10,000 कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांना. तुम्ही हे कधी केलंय? 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला जात आहेत, हे तुम्ही कधी केलंय? शेवटी लक्षात घेतलं पाहिजे की दुधाचा भाव कमी झाला, प्रत्येक शेतकऱ्यांच्या जो दुधाचा उत्पादक आहे त्याच्या अकाउंटला पैसे पोचणार. लोकांबद्दल तळमळ नको का? लोकांबद्दल काम करायला नको का? माझं राजकारण म्हणजे सर्वस्व, ह्या भावनेतून बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की, धन्यवाद सर. दीपक केसरकर आपल्यासोबत होते. बहुमूल्य प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला त्यांची मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोबत मी शुभम उमाया, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.